बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सलीम मामा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे हमारा नेता कैसा हो, सलीम मामा जैसा हो। नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीला मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळताना दिसत आहे। प्रभागातील सुज्ञ व जागरूक मतदार हे ओरिजिनल शिवसेना आणि मनसेच्या युतीला मतदान करून युतीचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून देतील असा ठाम विश्वास माजी नगरसेवक सलीम मामा शेख, गीताताई जाधव, मायाताई काळे, रेणुका लहारे यांनी व्यक्त केला आहे। निवडणूक आली म्हणून मी जनतेमध्ये नसतो, 365 दिवस मी जनतेसोबत असतो। फक्त आज या ठिकाणी प्रचार करायला नाही आलोय, जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आणि आपण जर बघितलं, जनता मला भरभरून आशीर्वाद देते। आणि आपण आज जर जनतेचा ही जी निवडणूक आहे ही सर्व जनतेने हातामध्ये घेतलेली आहे। आणि मला वाटतं जनताच तुम्हाला सांगणार आहे का विजयी कोण होणार आहे। अरे बच्चा बच्चा कहता है सलीम मामा सच्चा है, बच्चा बच्चा कहता है सलीम मामा सच्चा है। सलीम मामा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मी एवढंच सांगेल की प्रभाग 11 मध्ये मनसे आणि शिवसेना गुलाल उधळणार म्हणजे उधळणार, बस एवढंच। खरं तर सर्वांना जय महाराष्ट्र। आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनता जनार्दने ती बघा तुम्ही येणाऱ्या 16 तारखेला दाखवून देईल विजय कोणाचा आहे। आणि सर्व नागरिकांना एकच विनंती, आपलं मत बहुमूल्य, जो काम करणारा तळागाळातून आपल्या बरोबर असतो त्याला विजयी करा, हीच मी कळकळीची नम्र विनंती करेल सर्व नागरिकांना। जय हिंद, जय महाराष्ट्र। मामा आमच्या बरोबर आहेत आणि खरंच घराघरात जे आमचं स्वागत होत आहे आणि नक्कीच विजय आम्हाला दिसत आहे। आमचा संपूर्ण पॅनल हा निवडून येणार म्हणजे येणार। धन्यवाद। मनसे आणि शिवसेना पक्षाच्या वतीने सातपूर कॉलनीतील निलाधार सोसायटी आदी परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला। या प्रचार दरम्यान मतदारांनी घरोघरी सलीम मामा शेख आणि युतीच्या पॅनलचे जल्लोषात स्वागत करत औक्षण केले। प्रभाग क्रमांक 11 मधील सातपूर कॉलनी हा परिसर पूर्वीपासूनच शिवसेना आणि मनसेचा बालेकिल्ला मानला जातो। हा बालेकिल्ला यंदाही अभेद राहील असा विश्वास युतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। तसेच येथील मतदार सलीम मामा शेख यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे मत प्रभागातील नागरिक महिलांनी व्यक्त केले। आमच्या प्रभागाचे उमेदवार आणि सगळ्यांचे लाडके सलीम मामा यांना भरघोस मतांनी विजयी करा, कारण ते सगळ्यांच्या सुखदुःखात कायम तत्पर असतात। बोला। सलीम मामांबद्दल सांगायचं ठरलं तर मग जसं माझं लग्न झाल्यानंतर मी नाशिकमध्ये आली तर सर्व धर्म समभाव त्याचा जो एकमेव व्यक्ती आहे आजपर्यंत मी पाहिलेला ते सलीम मामा शेख आहे। त्यांना भरभरून मतांनी विजय करा। बोला। सलीम मामा कार्यक्रम सगळं चांगलं करतात। कार्यकर्ते आतापर्यंत आम्हाला भले अडचण आहे, सलीम मामा आता पण मामाच पाहिजे। त्या परिसरामध्ये सर्व मामासाठी ती अशी कुठलीच नाही आहे की ज्यांनी कर्तव्य असे पार पाडलेले, सर्व सुखादुःखामध्ये सर्वांना समान ठेवलेलं आहे। आणि आम्हाला मामाच निवडून यायला पाहिजे असं आमची सर्वांची इच्छा आहे। आणि मामांबरोबर एवढेच 3 उमेदवार 4 उमेदवार पॅनल आहे, ते मामाचं सर्व निवडून यायला पाहिजे चारी। दरम्यान ओरिजिनल शिवसेना आणि डुप्लिकेट शिवसेना यातील फरक मतदारच आपल्या मतदानातून स्पष्ट करतील असा विश्वासही यावेळी नागरिकांनी व्यक्त केला। एकूणच प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना मनसे युतीची हवा असून युतीच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांना विश्वास आहे। एकदम भावासारखे माझ्या पाठीशी उभे, मला कोणीच नाहीये, मुलांना बाळ पण मामाच सगळं बघतात आजपर्यंत। मामाला निवडून द्यायलाच पाहिजे, आलेच पाहिजे, नाही तर मी तिथं आंदोलन करेन।